भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. ध्येय, जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही क्षेत्रात कुणीही यशस्वी होऊ शकतो. पूर्वी क्रीडा क्षेत्रात यशस्वी होणारी व्यक्तिमत्व ही महानगरातली आणि मोठ्या किंवा धनाढ्य कुटुंबातली असायची. आता मात्र काळ बदलत चाललाय. छोट्या शहरातून किंवा अगदी ग्रामीण भागातूनही मोठे खेळाडू उदयास येऊ लागले. क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यामध्ये मुलींची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. साताऱ्यासारख्या निमशहरी असलेल्या भागातून गिर्यारोहण, धनुर्विद्या अशा क्षेत्रात मुलींची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर, गिर्यारोहणात प्रियांका मोहिते, धैर्या कुलकर्णी यांनी तर धनुर्विद्येमध्ये आदिती स्वामी हिने केलेली कामगिरी म्हणजे फक्त सातारकरांनाच नव्हे तर देशवासियांना अभिमान वाटावा अशीच आहे. धनुर्विद्येतील तिची कामगिरी ही नेत्रदीपक अशीच असून धनुर्विद्येतील हा बाणेदार तारा जगात भारी ठरला. साताऱ्याच्या मातीत हजारो हिऱ्यांना आकार दिलाय. त्यातीलच एक बाणेदार हिरा म्हणजे आदिती स्वामी. तिरंदाजी क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या या बाणेदार कन्येला केंद्राचा अर्जुन पुरस्कार तर राज्य सरकारचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आणि वर्ल्ड आर्चरी ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार मिळाला. ती आताही सरावासाठी इटली देशात गेली आहे. सातारा तालुक्यातील अवघ्या 1000 वस्तीचे शेरेवाडी हे आदितीचे छोटेसे गाव. आदिती ही सामान्य कुटुंबातील मुलगी. आपल्या मुलीने व्यायाम करावा, खेळावं यासाठी तिचे वडील तिला क्रीडांगणावर घेऊन गेले. 10 वर्षांपूर्वी साताऱ्यातील शाहू स्टेडियम मध्ये आल्यानंतर आदितीचं आयुष्यच बदललं. मैदानावरच तिला धनुर्विद्या खेळाचं आकर्षण निर्माण झालं. यातून तिने त्या खेळाला प्राधान्य दिलं. या खेळासाठी तिने पूर्ण दिवस सराव केला. हा सराव करताना तिने कशाचाही विचार केला नाही. हा खेळ म्हणजे आपले जीवन असे ठरवून ती या खेळात उतरली. या खेळातच नाव कमवायचं, आपलं, आपल्या कुटुंबियांचं, साताऱ्याचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं सुद्धा. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, सरावातील सातत्य आणि कष्टाची तयारी या गुणांमुळे ती अल्पावधीतच या खेळातील तारा बनली. तिच्या या जिद्दीला वडील गोपीचंद आणि आई शैला यांनी साथ दिली. आई आणि वडिलांची साथ असेल तर मुली कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकतात हेही या निमित्तानं सिद्ध झालंय. मुलींनी हा खेळ खेळू नये, तो खेळ खेळू नये यातून आता पालकही बाहेर येऊ लागलेत ही जमेची गोष्ट आहे. कोणत्याही साहसी खेळामध्ये भारतातील मुली आता अव्वल दर्जाचे यश मिळवू लागले आहेत. कोणताही खेळाडू फक्त परिश्रम आणि जिद्दीने यशस्वी होत नाही किंवा फक्त सरावाच्या सातत्याने. कुटुंबियांच्या पाठिंब्याने यशस्वी होत नाही तर त्याला सर्वोत्तम प्रशिक्षकाचीही साथ लागते. आदितीला सुद्धा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सावंत आणि सहाय्यक प्रशिक्षक शिरीष ननावरे यांनी जबरदस्त असं प्रशिक्षण दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदिती धनुर्विद्येचा नियमित सराव साताऱ्यातील दृष्टी आर्चरी अकॅडमी इथे करत असे. धनुर्विद्या खेळाचं संपूर्ण प्रशिक्षण हे सातारा जिल्ह्यातच तिने घेतलं. या खेळात आदितीने अनेक सुवर्ण पदकं मिळवत देशात साताऱ्याचा नावलौकिक वाढवलाय. वयाच्या 17व्या वर्षी तिने चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला एक सांघिक सुवर्ण पदक आणि एक वैयक्तिक कांस्य पदक मिळवून दिलं होतं. मात्र एवढ्यावर तिचं समाधान झालं नाही. या खेळात देशाचं नाव जगात उज्ज्वल करण्याचा मानस आदितीचा आहे. धनुर्विद्येतील जगातील 1 नंबरची खेळाडू होण्याचं तिचं स्वप्न आहे. कंपाऊंड आर्चरी हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सध्या येत नाही. त्यामुळे तिच्यात कितीही गुणवत्ता, क्षमता असली तरीही कंपाऊंड आर्चरी खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्याने पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत तिला सहभागी होता आलं नाही. आता तिला 2028 सालच्या लॉस एंजेलिस इथे ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
ती सांघिक खेळात सहभागी होऊ शकते. 2016 साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सातारची माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर यांनी धाव घेतली होती. मात्र त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झालं नव्हतं. पायात दुखापत, त्यांचं स्वप्न भंगलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने ललिता यांना अर्जुन पुरस्कार दिला. त्यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारी आदिती ही साताऱ्याची दुसरी कन्या ठरली. क्रिकेट खेळाला फार ग्लॅमर आहे, त्यामुळे त्यातील खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला तर फार चर्चा होते. मात्र इतर खेळातील खेळाडूंना ते ग्लॅमर मिळत नाही. यासारखं दुसरं दुर्दैव नाही. आदितीची जेवढी दखल घ्यायला हवी तेवढी दखल प्रसार माध्यमांनी आणि समाजानेही घेतली नाही. माझी आदर्श आंध्र प्रदेशची ज्योती सुरेखा आहेत. ज्योती सुरेखा या वर्ल्ड नंबर 4 आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून भारताला सुवर्ण पदक मिळालं नव्हतं, ते मी आणलं. आज जिथपर्यंत कोणी गेलं नाही अशा पातळीवर मला जायचंय. मला वर्ल्ड नंबर 1 बनायचंय, असं आदिती स्वामीचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला तिचे आई वडील आणि प्रशिक्षक पाठिंबा आणि बळ देत आहेत. नंबर 1 होण्याचं स्वप्न पाहून यश मिळत नाही, ते परिश्रम करून जगावं लागतं. लहान वयामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं आकर्षण असतं, मात्र सर्व आकर्षणाला बाजूला ठेवून फक्त आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी आदिती जगातील 1 नंबरची खेळाडू निश्चित बनेल असा विश्वास वाटतो. ग्रामीण भागातील मुलीही जगात नंबर 1 होऊ शकतात, 1 नंबरवर पोहोचू शकतात. हा विश्वास आदितीच्या कामगिरीने भारताच्या ग्रामीण भागातील मुलींना मिळेल. आदितीच्या काही दैदिप्यमान कामगिरी. आदितीने राष्ट्रीय स्तरावर 6 सुवर्ण, 2 रौप्य, 1 रौप्य सांघिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 सुवर्ण वैयक्तिक आणि सांघिक, 3 रौप्य तेही वैयक्तिक सांघिक असेच 3 कांस्य पदकं, 3 वैयक्तिक कांस्य पदकं पटकावली आहेत.